वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपला राजीनामा दिला होता काही कारणास्तव तो मी मंजूर करत आहे आणि पुरी तालुका कार्यकारिणी बरखास्त करत आहे आणि वेंगुर्ला शहर कार्यकारिणी सुद्धा मी पूर्णपणे बरखास्त करत आहे आणि सध्या प्रभारी तालुका प्रमुख म्हणून जे आताचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत सचिन देसाई यांची मी नियुक्ती करत आहे प्रभारी म्हणून आणि जिल्हा परिषद इलेक्शन नंतर ही पूर्ण कार्यकारिणी नवीन कार्यकारिणी तयार केली जाईल आणि त्याशिवाय महिला तालुका प्रमुखांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांचा सुद्धा राजीनामा स्वीकारायला मी त्याच्या महिला जिल्हा प्रमुखांना सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारतील उपजिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला त्यांचा सुद्धा मी राजीनामा स्वीकारत आहे का आणि कशासाठी दिले हे त्यांनी मला कारण वेगवेगळी सांगितलेली आहेत आणि त्यांनी असंही कबूल केले की जरी आम्ही राजीनामे दिले तरी आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदे सेनेचं काम करू त्याच्यामुळे जिल्हा परिषद इलेक्शन नंतर आम्ही कार्यकारिणी करू आणि तोपर्यंत सचिन देसाई म्हणून प्रभारी तालुका प्रमुख म्हणून त्याची नेमणूक करत आहे बद्दल नाराजी आहे तुमची जिल्हा समन्वय त्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय अशी कुरबुर आहे याबद्दल मला अजून कोणी काही सांगितलं नाहीये आणि तसं ज्यांनी राजीनामे दिले ते सुद्धा मला असं बोलले नाहीये ज्यांनी राजीनामे दिले मी त्यांच्याशी चर्चा केली नितीन मांजरेकरशी केली जे उपजिल्हा प्रमुख होते त्यांनी ते का मला सगळं बोलले नाहीत एकाच वेळी 3 पदाधिकारी तुमचे राजीनामा देतात पण त्याचं तुम्ही आत्मचिंतन करणार का कारण तुमचे करणार ना आत्मचिंतन म्हणूनच झेडपी इलेक्शन नंतर हे केलं ना बरखास्त करून टाकली म्हणजे जी पद आहेत मी सुद्धा माझ्या कार्यकारिणीत ज्यांना घेतलंय वेंगुर्ल्यामध्ये उपजिल्हा प्रमुख असते आणि त्यांनी सुद्धा बरखास्त वेंगुर्ल्यात फक्त एकच पद राहिलं आता ते म्हणजे सचिन देसाई प्रभारी तालुका प्रमुख बाकी सगळ्यांची पदं रिक्त करण्यात आलेली आहेत पण झेडपी लीग तोंडावर आहे परिणाम होणार काय पदाचा राजीनामा संजू परिणामाची चिंता करत नाही आणि 25 ते 30 वर्ष झाली मी राजकारण करतो शेवटच्या क्षणाला काय करायचं मला माहिती आहे कशासाठी राजीनामा दिले त्यांची वैयक्तिक कारण आहेत मी त्यांना विचारलं तुम्ही कशासाठी राजीनामा दिला तर त्यांनी आहेत माझ्याकडे पत्र वैयक्तिक कारणास्तव वेळ द्यायला मिळत नाही अशी त्यांनी कारणं दिली तिघांनी कारणं तीच दिलीत पण त्यांनी त्या पत्रात असंही म्हटलं की आम्ही शिंदे सेनेत राहून शिंदे सेनेचं काम करू बरखास्त का केलं बाकीची कार्यकारिणी मला वाटलं मी अनुभवी आहे मी अनुभवी प्लेयर आहे मला वाटलं बरखास्त केलं माझे अधिकार आहेत ते इतरांची नाव सांगा महिला उपजिल्हा प्रमुख नाही बाबा महिला तालुका प्रमुख त्याचं ते सांगतो तुम्हाला दिशा शेटकर नितीन मांजरेकर आणि तिसरा उपजिल्हा प्रमुख राजीनामा त्याचा इथंच आहे पक्षविरोधी काम केले नाही पक्षविरोधी केली नाही त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे कोण लागले त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी नाही असं त्यांनी पक्षाचं काम केलं नाही पक्षाचं काम केलंय ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत अंतर्गत कुरबुर आहे का त्यांचा निकालावर काय परिणाम होणार उपजिल्हा प्रमुख सुभाष कोळसुळकर